आक्रोश मोर्चा हा सातत्याने वाढत चाललाय, काय सांगा? काय आहे की हे सर्व जाती धर्म सर्व लोक एकत्र येऊन जे संतोष देशमुखची जे हत्या झालेली आहे आणि त्याच्यानंतर त्याला दडपण्याचा जे प्रयत्न केला होता त्याचा निषेध करण्यासाठी आणि जे हत्या झालेली क्रूर हत्या झालेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी सगळे एकत्र आलेले आहे, सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आलेले आहेत। आम्हीही आमचं समर्थन याला देत आहे आणि अपेक्षा करतो की ज्या प्रकारे संतोष देशमुखची हत्या झालेली आहे पुढे अशा कोणत्याही प्रकार महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये होऊ नये ही अपेक्षा करण्यासाठी आम्ही आलेलो आक्रोश मोर्चा हा लातूरपासून आता राजधानीपर्यंत औरंगाबाद पर्यंत आलेला आहे। न्यायाची प्रतीक्षा सगळ्यांना आहे आणि महिना दोन्ही घटनेला महिना दीड महिना महाराष्ट्रामध्ये सध्या जे चाललेला आहे ज्या प्रकारे पैशाचा वापर करून पैशाचा दमदाटी करून ज्या प्रकारे हे सगळं प्रकार सुरू आहे त्याची निंदा कुठेतरी व्हायला पाहिजे आणि आज सगळं महाराष्ट्रामध्ये जे काही चाललेलं आहे ते पैशाच्या जोरावर चाललेलं आहे, कुठेतरी हे थांबवण्याची गरज आहे। संतोष देशमुखची मुलीला बघितलं तर कुणालाही तिच्या बाबतीत काय तिची व्यथा आहे ते आपल्याला समजण्याची आवश्यकता आहे। हे निंदनीय करण्यासारखं आहे, महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये कधी होऊ नये। असे खूप सारे वाल्मिक करार जे आहे ते महाराष्ट्र सरकारने पाळलेले आहे, ते त्यांच्या संरक्षणामध्ये सगळं जे गुंडागिरी सुरू आहे ते असे खूप सारे करार जे आहे ते आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला हे तर एकच आहे जे मिळालेला आहे। अजून तुम्हाला महाराष्ट्रामध्ये अनेक असे करार सारखे लोक जे आहेत त्याला सरकारचं संरक्षण आहे ते आपल्याला बघायला मिळणार आहे। मंत्रिपदावरून नैतिकता असेल तर मला असं वाटतं की इतकं प्रश्न उपस्थित झाल्यानंतर कोणीही स्वतःहून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होतं। जोपर्यंत माझं नाव याच्यातून क्लिअर होत नाही तोपर्यंत मीही मंत्रिपद घेणार नाही। अशा प्रकारची राजनीती आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही, दिसत नाही आणि दिसणारी नाही, कारण सगळं खेळ जे आहे ते पैशाचा आहे। पालकमंत्री काय आहे ते सरकारने ठरवलेलं आहे, मी त्याच्या बाबतीत काही बोलू शकत नाही। फक्त आमची अपेक्षा हेच आहे की संतोष देशमुखच्या परिवाराला न्यायाची अपेक्षा आहे आणि महाराष्ट्रासारखं राज्य त्याला न्याय देतील हीच आमची अपेक्षा आहे।